सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नावाचं एक छोटंसं गाव आज महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणि या चर्चेचं कारण आहे एक नगरपंचायत निवडणूक, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि या विजयाचा जल्लोष करणाऱ्या नेत्यानं थेट अजितदादांना आव्हान दिलं। हे आव्हान देणारे आणि अनगरवर 30 वर्षाहून अधिक काळ निर्विवाद वर्चस्व ठेवणारे नेते राजन पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांनी राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा डाव कसा उधळून लावला हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, माजी आमदार राजन पाटील यांचा राजकीय प्रवास हा केवळ निवडणुका जिंकण्यापुरता मर्यादित नाही, तर तो एका मोठ्या राजकीय वारसाशी जोडलेला आहे। त्यांचे वडील लोकनेते स्वर्गीय बाबूराव अण्णा पाटील अनगरकर हे शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले आमदार। ही राजकीय नाळ खूप खोलवर रुजलेली आहे। या वारशानं राजन पाटलांना केवळ ओळखच दिली नाही, तर मतदारसंघातील सामान्य जनतेशी भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचे बळ दिलं। त्यामुळेच पाटलांचे नेतृत्व हे निवडणुकीतील यशापेक्षा जनमानसातील आदरावर आधारित राहिलं। राजन पाटलांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अगदी नम्रपणे केली। त्यांनी अनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पद बिनविरोध भूषवून गाव पातळीवरील नेतृत्वाचा आदर्श ठेवला। 1992 मध्ये त्यांनी अनगर गटातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। आपला वाढता जनाधार सिद्ध केला आणि जिल्हा परिषदेतील त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले, ज्यामुळे त्यांचे नाव तालुक्याच्या सीमा ओलांडून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आलं। त्यांनी पंचायत राज समितीचे 2 वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, जिथे त्यांनी विकास कामांची पारदर्शक तपासणी केली। जनसंपर्क, काटकसरी आर्थिक धोरण आणि प्रामाणिक काम करण्याची शैली या त्रिसूत्रांमुळे राजन पाटील यांनी विधानमंडळातही आपली छाप सोडली। 1994 ते 2004 या सलग 3 पंचवार्षिक काळात त्यांनी आमदार पद भूषवलं। एकदा काँग्रेसकडून तर 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची हॅट्रिक साधली। हा सलग विजय केवळ पक्षाच्या बळावर नव्हता, तर मोहोळ वैरागच्या जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेला तो अखंड विश्वास होता। याच विश्वासाच्या बळावर त्यांना स्थानिक राजकारणातील आदर्श नेता म्हणून ओळखलं जातं। राजन पाटील यांचे मोठेपण त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानात आहे। त्यांनी स्थापन केलेला लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना हा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल ठरला। हा कारखाना उभा करताना त्यांनी केलेल्या नो लोन धोरणामुळे त्यांची दूरदृष्टी आणि आर्थिक शिस्त स्पष्ट होते। अल्पावधीत कमी खर्चात आणि कोणतीही कर्ज न ठेवता कारखाना उभा करणं हे त्यांच्या कार्यक्षमतेचं आणि प्रामाणिकतेचं सर्वात मोठं प्रतीक मानलं गेलं। राजन पाटील यांच्याकडे राजकारण एकत्र आणण्याचं एक विशेष कौशल्य। त्यांनी मतदारसंघातील गट तटाचे राजकारण बाजूला सारून बेरीज राजकारणाची संकल्पना रुजवली। एवढंच नाही, तर मतदार संघ आरक्षणामुळे पक्षाचे दिलेले नैराश्य आणि तुलनेने कमी अनुभवी उमेदवारांना त्यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये निवडून आणून आपले राजकीय चातुर्य सिद्ध केलं। त्यांनी नेतृत्व निर्माण करण्याचं काम केलं, केवळ वर्चस्व टिकवलं नाही। गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले राजन पाटील यांनी अलीकडेच घेतलेला निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। हा निर्णय केवळ पक्ष बदलण्याचा नव्हता, तर तो मोहोळ तालुक्यात अजित पवार गटाच्या वर्चस्वाला थेट आव्हान देणारा होता। याच पक्ष प्रवेशानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष टोकावर पोहोचला, ज्याचा पहिला पडसाद अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमटला। अनगर नगरपंचायत निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणूक नव्हती, तर ती राजन पाटील यांच्या 30 वर्षाच्या वर्चस्वाला आव्हान देणारी सत्तेची लढाई ठरली। 60 वर्षात प्रथमच ही निवडणूक होत असल्यानं संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागलं होतं। नगरसेवकांच्या 17 जागा बिनविरोध झाल्या, ज्यामुळे पाटील समर्थकांनी जल्लोष केला। मात्र खरा कस नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लागणार होता। नगर अध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा अर्ज दाखल झाला। त्यांच्या कुटुंबियाच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न होता। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार गटानं उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देऊन थेट आव्हान उभे केलं। यातूनच स्पष्ट झालं
झालं की ही लढाई केवळ स्थानिक नसून ती थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजन पाटलांना दंड ठोपटलं अशी होती। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रसंग एखाद्या नाट्यथरारापेक्षा काही कमी नव्हता। राजन पाटील यांच्या समर्थकांनी अर्ज दाखल करताना रस्ते अडवणं, पाठलाग करणं आणि गुंडागर्दी केल्याचा आरोप थिटे यांनी केला। यामुळे तणाव वाढला आणि थिटे यांना पोलीस संरक्षणाची मागणी करावी लागली। अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर पहाटे 5 वाजता त्या पोलीस बंदोबस्तात अनगरला पोहोचल्या आणि अर्ज दाखल केला। या घटनेनं स्थानिक राजकारणातील कटुता आणि संघर्ष स्पष्टपणे दिसला। या सगळ्या नाट्यमयानंतर 18 नोव्हेंबरला अर्ज छाननी झाली आणि निकालानं राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला। राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सूचकाची सही नसणं या तांत्रिक कारणास्तव बाद झाला। सूचकाची सही या एका साध्या नियमाच्या अभावानं अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणातून बाहेर फेकला गेला। राजन पाटलांच्या राजकीय खेळीमुळे आणि कायद्याच्या अचूक वापरानं अजित दादांचा डाव उधळला गेला असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विजयोत्सव साजरा केला। फटाके फोडणं, गुलाल उधळणं या तीव्र प्रतिक्रिया स्थानिक राजकारणातील वैर किती खोलवर रुजला आहे हे दर्शवत होता। उज्ज्वला थिटे यांनी या सगळ्याला राजन पाटील यांचा कट असल्याचा आरोप केला आणि न्यायालयात अपील करण्याची घोषणा केली आहे। या विजयाच्या उन्मादात राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं। अजित पवार अनगरकरांचा नाद करू नका, इथल्या मातीचा आणि येथील नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही असं जाहीर वक्तव्य करून त्यांनी या स्थानिक संघर्षाला राज्य पातळीवर पोहोचवलं। एका तरुणानं महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजकीय नेत्याला दिलेलं हे थेट आव्हान चर्चेचा विषय ठरला। मोहोळ तालुक्यातील राजकारणात राजन पाटील यांचा मुख्य वैर म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची चर्चा आहे। अनगरचे राजन पाटील आणि नगरखेडचे उमेश पाटील हे दोन पाटील नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। या नगरपंचायत निवडणुकीत उमेश पाटलांनी उज्ज्वला थिटे यांना पाठिंबा देऊन राजन पाटलांच्या विरोधात दंड ठोपटला। पूर्वी जिल्हा परिषद गट रचनेची दोघांमध्ये संघर्ष झाला होता आणि हा संघर्ष केवळ 2 नेत्यांमधील नसून 2 गटांमधील वर्चस्वाची लढाई आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या या संपूर्ण नाटकानं राजन पाटील यांची राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली। त्यांनी केवळ स्थानिक सत्ता टिकवली नाही तर सडेतोड आणि पारदर्शक पद्धतीने राजकारण करण्याची आपली वेगळी छाप कायम ठेवली। मात्र अनगरच्या या पॅटर्नमुळे मोहोळचं राजकारण आता राज्य पातळीवर महत्त्वाचं ठरलं। राजन पाटलांनी भाजपमधले आपले स्थान अधिक मजबूत केलं असून आगामी काळात सोलापूरच्या राजकारणात याचं मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।